मॉर्निंग. सकाळी उठले आणि आजचा दिवस काही साधासुद्धा नव्हता बरं का. कारण आज होती आमची पहिली मंगळागौर. बाहेर वातावरण एवढं सुंदर होतं की वाटलं आज पत्री आणायला बाहेर पडायचं की फक्त निसर्गाचे फोटो काढत बसायचं. मग मी आणि आमचे आहो दोघेही निघालो 16 प्रकारची पत्री आणायला. मी झाडाची पानं शोधत होते आणि शतकाची सुंदर फुलं दिसली. मग काय फुलंही घेतली, कारण मंगळागौर आहे म्हटल्यावर तयारीत काही कमी नको. पत्री घेऊन घरी आले आणि आधी दरवाजा स्वच्छ पुसला, मग सुंदर रांगोळी काढली. रांगोळी काढताना एकच विचार, मग मात्र रांगोळी सुंदर दिसायला पाहिजे. पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य काढून घेतलं, पूजेची सर्व तयारी करून घेतली आणि त्यानंतर मी छान असं साडी घालून रेडी झाले. नंतर मंगळागौरीसाठी छान शिरा, प्रसाद आणि नैवेद्य केला आणि शेवटी सुंदर कथा वाचून घेतली, पूजा करून घेतली. मग देवीची मनोभावे ओटी भरली. हळदी, कुंकू, फूल आणि सगळं अगदी प्रेमाने अर्पण केलं. कारण देवाची पूजा कितीही मोठी असो, त्यामागचं भाव सगळ्यात महत्त्वाचं असतं. नंतर सुंदर अशी पत्री, बेल, मंगळागौरीला फूल अर्पण केले. त्यानंतर सुंदर अशी कथा वाचली, नैवेद्य दाखवला आणि छान अशी आरती करून घेतली. छान असं डेकोरेशन पण करून घेतलं. छान अशी पहिली माझी मंगळागौर झाली. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून.